व्यवसाय करताना असा करायचा की कस्टमरला क्लिअर झालं पाहिजे की यांच्याकडे गेल्यावर आपलं काम 100% होणार, ते पण चांगल्या क्वालिटीत. हॅशटॅग आपला व्यवसाय. आयुष्याचं असो किंवा मोबाईलचं असं ठेवायचं की लोक कॉपी करण्यासाठी मजबूर झाले पाहिजे. काही लोक म्हणतात धंदा करणं हे मराठी माणसाचं काम नाही. म्हणूनच सांगतोय, जर स्वतःला मोठं व्हायचंय, स्वतःची स्वप्न पूर्ण करायचे तर स्वतःसाठी रात्रंदिवस काम करा. छोटा का होईना पण स्वतःचा व्यवसाय सुरू करा, नाहीतर दुसरा. कसं ना शेठ, जसं लोक म्हणतात ना मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसंच मी सुद्धा म्हणतो की कष्ट केल्याशिवाय यश दिसत नाही. हॅशटॅग उद्योजक. निर्णय घे, चुकला काय होईल, अनुभव येईल आणि बरोबर आला यश येईल. नुकसान कुठं काय आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, यशस्वी कोण होतं? जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता. केवळ मजुरी करून माणूस मोठा झाला असता तर सगळेच मजूर श्रीमंत झाले असते. शिक्षणाने माणसं श्रीमंत झाली असते तर सगळे शिक्षक करोडपती झाले असते. पण वास्तव हे आहे, ज्याच्याकडे व्यापक विचार आहे, ज्याच्याकडे धाडस आहे, ज्याच्याकडे संधीचं सोनं करण्याची दमक आहे आणि ज्याच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे, ती माणसं मोठी होतात. व्यवसायात कष्ट करून नुसतं चालत नाही, बुद्धी आणि दिशा आणि धाडस पाहिजे. याचा अर्थ असा आहे, लक्षात ठेवायचं, चुकीच्या मार्गावर रात्र. आई शपथ, खतरनाक रे, खतरनाक इगट बनवले.